मंडळी, तुम्हाला माहीत आहे का? आजकाल महाराष्ट्रातल्या प्रत्येक चौथ्या घरात मधुमेहाचा म्हणजेच शुगरचा रुग्ण आढळतो. पण आपण याला किती गांभीर्याने घेतो? गोळ्या सुरू आहेत, मग काय घाबरायचं? असाच विचार तुम्हीही करता का? जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण फक्त औषधांवर अवलंबून न राहता या आजाराला मुळापासून समजून घेणार आहोत आणि नैसर्गिक रीतीनं कसं नियंत्रित करायचं ते पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर संगीता जाधव आणि आजच्या या विस्तृत व्हिडिओमध्ये आपण मधुमेहाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण पाहणार आहोत की शुगर नेमकी का आणि कशी वाढते, ती शरीरातील अवयवांना आतून कशी हानी पोहोचवते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्ञान आणि आयुर्वेद यांची सांगड घालून तिला नैसर्गिकरित्या कसं थांबवता येईल किंवा पूर्ववत करता येईल. सुरुवातीला एक कडू सत्य सांगते. जेव्हा पहिल्यांदा रक्तातील शुगर वाढल्याचं समजतं तेव्हा आपण थेट डॉक्टरांकडे धाव घेतो. डॉक्टर काही गोळ्या किंवा इंजेक्शन लिहून देतात आणि आपण ते नियमित घेतो. पण वेळ जसजसा जातो तसतशी तुमची शुगरची पातळी, औषधांची संख्या आणि डॉक्टरांची फी या तिन्ही गोष्टी वाढतच जातात. हे का घडतं? कारण फक्त औषधांनी मूळ कारण सोडवत नाही, तर फक्त लक्षणं नियंत्रित करतात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आज भारतात जवळपास 9 कोटी लोक मधुमेहासोबत जगत आहेत. आणि याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी सुमारे 43% लोकांना हे माहीतच नाही की त्यांच्या शरीरातील शुगरची पातळी आधीच वाढलेली आहे. मधुमेह हा आता केवळ एक आजार राहिला नाही, तर तो एक शांत मारेकरी बनला आहे. तो हळूहळू कोणतीही वेदना न देता शरीरातील अवयवांना नुकसान पोहोचवत राहतो. पण याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावं लागेल? अजिबात नाही. आज आपण हे समजून घेणार आहोत की शुगर का वाढते, ती शरीराला कशी हानी पोहोचवते आणि तिला नैसर्गिक उपायांनी कसं नियंत्रित करता येईल. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपल्या शरीर त्याचं ग्लुकोज म्हणजेच साखरेत रूपांतर करतं. हे ग्लुकोज आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशींसाठी इंधनाचं काम करतं, ज्यामुळे आपल्याला ऊर्जा आणि ताकद मिळते. पण या ग्लुकोजला पेशींच्या आत जाण्यासाठी एक चावीची गरज असते, जिला आपण इन्शुलिन म्हणतो. हे इन्शुलिन आपल्या स्वादुपिंडातून, पॅनक्रियाजमधून तयार होतं आणि रक्तात सोडलं जातं. मधुमेह मुख्यतः 2 प्रकारचा असतो. टाईप 1 यामध्ये शरीर इन्शुलिन बनवणंच बंद करतं. हे सामान्यतः लहान वयात होतं आणि इन्शुलिन इंजेक्शनची गरज भासते. टाईप 2 हा सर्वात जास्त आढळणारा प्रकार आहे. यामध्ये इन्शुलिन तर तयार होतं, पण पेशी त्याचा वापर करू शकत नाहीत. यालाच इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. पेशींच्या कुलपाला गंज लागल्यासारखं होतं, म्हणून ग्लुकोज आत जाऊ शकत नाही. जेव्हा ग्लुकोज पेशींमध्ये जाऊ शकत नाही, ते रक्तात साचत राहतं आणि रक्तातील शुगरची पातळी वाढते. दीर्घकाळ ही पातळी जास्त राहिली तर शरीरातील नाजूक रक्तवाहिन्या आणि नसा खराब होऊ लागतात. मित्रांनो, मधुमेहाला शांत मारेकरी का म्हणतात? कारण तो सुरुवातीला कोणतीही तीव्र वेदना देत नाही, पण आतल्या आत तो अवयवांना पोखरत राहतो. जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी 180च्या वर राहू लागते तेव्हा रक्त घट्ट आणि चिकट होऊ लागतं. कल्पना करा की तुमच्या घरातील पाण्याच्या पाईपामधून पाण्याऐवजी घट्ट मध वाहू लागला तर काय होईल? पंपावर ताण पडेल, पाईप अडकतील आणि शेवटी फुटतील. तसंच शरीरातील रक्तवाहिन्यांमध्येही घडतं. चला आता सविस्तर समजून घेऊया की हे गोड विष तुमच्या शरीरातील कोणत्या 5 प्रमुख अवयवांना उद्ध्वस्त करतं. 1. डोळ्यांवर हल्ला. आपल्या डोळ्यांच्या मागे एक पातळ पडदा असतो, ज्याला रेटिना म्हणतात. येथे अतिशय बारीक आणि नाजूक रक्तवाहिन्या असतात. जेव्हा शुगर दीर्घकाळ जास्त राहते तेव्हा या वाहिन्या फुटू लागतात किंवा सूज येऊ लागते. सुरुवातीला दिसायला अंधुक वाटतं, डोळ्यांसमोर काळे डाग दिसतात किंवा रंग ओळखता येत नाहीत. जर वेळीच नियंत्रण केलं नाही तर मोतीबिंदू, काचबिंदू किंवा पूर्ण अंधत्व येऊ शकतं. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हे धोके 2 ते 3 पट जास्त असतात. 2. किडनी फेल होणे. किडनीचं काम रक्त शुद्ध करणं आहे. यात लाखो छोटे फिल्टर्स, नेफ्रॉन्स असतात. हाय शुगर या फिल्टर्सची संरचना बदलून टाकते. प्रथिनं लघवीतून बाहेर पडू लागतात, शरीरात विषारी पदार्थ साचू लागतात, पायांना सूज येते, थकवा जाणवतो आणि शेवटी डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांटची गरज भासते. मधुमेह हा किडनी फेलियरचा प्रमुख कारणांपैकी एक आहे. 3. नसा निकामी होणे म्हणजे न्यूरोपॅथी.
पायांवर मुंग्या येणे, हातपाय सुन्न पडणे, जळजळ होणे किंवा वेदना होणे ही लक्षणं शुगरमुळे नसांना झालेल्या नुकसानाची आहेत. हाय शुगर नसांवरचं संरक्षण आवरण नष्ट करते. सर्वात धोकादायक म्हणजे पायांची संवेदना संपून जाते. छोटासा घाव, काटा टोचणे किंवा जखमही तुम्हाला समजत नाही. यालाच डायबेटिक फूट म्हणतात. एक छोटासा घाव सडून गँग्रीन होऊ शकतो आणि कधीकधी पाय कापावा लागतो. 4. हृदय आणि मेंदूवर धोका. मधुमेह असणं म्हणजे हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी आमंत्रणच आहे. वाढलेली शुगर रक्तवाहिन्यांच्या भिंती खडबडीत करते, त्यामुळे कोलेस्ट्रॉल सहज चिकटतं आणि अडथळा निर्माण होतो. हृदयविकाराचा धोका 2 ते 4 पट वाढतो. मेंदूच्या वाहिन्यांमध्ये अडथळा झाला तर अर्धांगवायू म्हणजे स्ट्रोक येऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसोबत हे धोके आणखी वाढतात. 5. जखमा भरण्यास उशीर आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती. शुगरच्या रुग्णांच्या जखमा लवकर भरत नाहीत, कारण खराब रक्तप्रवाहामुळे ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य जखमेपर्यंत पोहोचत नाहीत. दुसरं कारण म्हणजे जास्त साखरेमुळे जीवाणू वेगाने वाढतात. छोटे संसर्गही जीवघेणे होऊ शकतात. तोंडातील समस्या, त्वचेचे संसर्ग आणि इतर आजारही वाढतात. मित्रांनो, हे सर्व सांगून मी तुम्हाला घाबरवत नाहीये, उलट तुम्हाला सावध करायचं आहे. चांगली बातमी ही आहे की हे नुकसान टाळता येतं. तुमची शुगर नियंत्रित ठेवली तर शरीरात स्वतःला दुरुस्त करण्याची अद्भुत क्षमता आहे. आपल्या भारतीय घरांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. लोक म्हणतात, साखर सोडून गूळ किंवा मध खा, शुगर वाढणार नाही. पण सत्य हे आहे की गुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स साखरेपेक्षा जास्त असू शकतो. तो रक्तातील साखर तितक्याच वेगाने वाढवतो. मधात काही फायदे असले तरी मर्यादित प्रमाणातच घ्या. आता उपायांकडे वळूया. मधुमेह हे कुलूप असेल तर आहार ही त्याची मुख्य चावी आहे. पण अनेक लोक चूक करतात. ते जेवणच सोडून देतात किंवा उपाशी राहतात. लक्षात ठेवा, उपाशी राहण्याची गरज नाही. योग्य आणि संतुलित आहार घ्या. तुमच्या ताटाचं नियोजन, डायबिटीज प्लेट मेथड. एका साधारण 9 इंचाच्या ताटाचे 3 भाग करा. अर्धे ताट हिरव्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, ब्रोकली, फ्लावर, कारलं, भेंडी, पालक, मेथी इत्यादींनी भरलेलं असावं. या भाज्या फायबरने समृद्ध असतात. फायबर साखर शोषली जाण्याचा वेग मंदावते आणि पोट भरलेलं ठेवतं. 1/4 भाग प्रथिने म्हणजेच डाळी, छोले, पनीर, सोयाबीन, टोफू, उकडलेली अंडी, मासे किंवा चिकन स्किनशिवाय. प्रथिने दीर्घकाळ पोट भरलेलं ठेवतात आणि इन्शुलिन स्थिर राहण्यास मदत करतात. आणि उरलेला 1/4 भाग गुंतागुंतीचे कार्ब्स म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स, बाजरी, नाचणी, ज्वारी, ओट्स, ब्राऊन राईस, सालीसकट डाळी किंवा संपूर्ण धान्य. पांढरा भात किंवा मैद्याच्या वस्तू टाळा. जेवणाचा योग्य क्रम. काय खाता यापेक्षा महत्त्वाचं आहे की क्रम कसा आहे. विज्ञान सांगतं की क्रम बदलल्याने पोस्ट मील शुगर स्पाइक 30 ते 40% कमी होऊ शकतो. सुरुवातीला मोठ्या वाटीभर कोशिंबिरीने किंवा सॅलेडने करा. फायबरचं जाळं तयार होतं. दुसऱ्या क्रमाने प्रथिने आणि भाज्या किंवा स्निग्ध पदार्थ, डाळ, पनीर, भाजी. शेवटी पोळी, भाकरी किंवा भात खा. यामुळे कार्ब्स हळूहळू रक्तात मिसळतात. जर शुगर खरोखर कंट्रोल करायची असेल तर या 4 पांढऱ्या गोष्टी हळूहळू आहारातून काढून टाका. साखर ऐवजी कधीतरी स्टीविया वापरा. मैदा आतड्यांना चिकटतो आणि इन्शुलिन रेझिस्टन्स वाढवतो. पांढरा भात, ब्राऊन राईस किंवा हातसडीचा तांदूळ घ्या. पांढरे मीठ, सैंधव मीठ मर्यादित प्रमाणात. फळांबद्दल गैरसमज. फळं चावून खा, रस पिऊ नका. चावल्याने फायबर मिळतं, रसातून फक्त फ्रक्टोज मिळतं जे यकृतावर हल्ला करतं. सफरचंद, पेरू, जांभूळ, पपई, संत्री यांसारखी फळं चांगली पण मर्यादित प्रमाणात. संध्याकाळची भूक धोकादायक आहे. बिस्किटं किंवा फरसाणऐवजी भाजलेले मखाने, 5 ते 6 भिजवलेले बदाम आणि 2 अक्रोड घ्या. दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी प्या. डिहायड्रेशनमुळेही शुगर वाढू शकते. आयुर्वेदिक उपाय. वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले. 1. मेथी दाणे. रात्रभर भिजत ठेवलेले 1 चमचा सकाळी रिकाम्या पोटी खा. हे इन्शुलिन संवेदनशीलता वाढवतं आणि कार्बोहायड्रेट पचन मंदावतं. कारलं म्हणजे कडू आणि जांभूळ यामध्ये पी इन्शुलिनसारखे घटक असतात. कारलं आणि जांभुळाचा ज्यूस किंवा पावडर शुगर कमी करण्यास मदत करतात. अनेक अभ्यासात 15 ते 20% कमी होण्याचे पुरावे आहेत. दालचिनी अन्नात चव वाढवते आणि HbA1c लेवल कमी करण्यास मदत करते. चहात किंवा दुधात घाला. व्यायाम आणि जीवनशैली. जेवणानंतरची शतपावली.
दुपारी आणि रात्री जेवणानंतर फक्त 10 मिनिटांची हलकी चाल करा. हे मसल्सला रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यास भाग पाडतं. अभ्यास दाखवतात की जेवणानंतर 2 ते 5 मिनिटांची चाल ही शुगर स्पाइक कमी करते आणि 10 मिनिटांची चाल आणखी प्रभावी ठरते. योगासन, मंडूकासन स्वादुपिंडाला सक्रिय करतं. प्राणायाम तणाव कमी करतो, कारण तणावामुळेही शुगर वाढते. मित्रांनो, मधुमेह ही अंतिम शिक्षा नाही. योग्य माहिती, शिस्तबद्ध आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही याला केवळ नियंत्रितच नाही तर बऱ्याच प्रमाणात रिव्हर्सही करू शकता. आजपासूनच ताट बदला, 10 मिनिटं चाला आणि शरीराला ऐका. आपल्या चॅनलवर नुकतेच 40,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत. या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या प्रेमामुळे असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा मिळते. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे, जसे शुगरसाठी योगासन किंवा विशिष्ट आहार रेसिपी. निरोगी रहा, जागरूक रहा. धन्यवाद.